हाय, हॅलो, नमस्कार. मी योगिनी आणि आज आहे मंगळवार. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. अर्थातच मी दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 वाजता एक व्हिडिओ अपलोड करत असते आणि त्यात मराठी कविता, मराठी पुस्तकं किंवा मराठी कथासंग्रह, काव्यसंग्रह यांच्याविषयी अर्थातच मराठी साहित्यातल्या काही गोष्टी घेऊन येत असते. तर आजचाही व्हिडिओ असाच आहे. मराठी साहित्यातले कवी संदीप खरे यांची एक कविता मी तुम्हाला आज ऐकवणार आहे. आजच्या भागात जी कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे त्या कवितेबद्दल थोडंसं सांगायचं झालं तर ही कविता मौनांची भाषांतरे या काव्यसंग्रहातली आहे आणि कवितेचं शीर्षक आहे लिहायला लागलाचे तर. ही कविता समजून घेत असताना या कवितेचे 2 अर्थ मी माझ्या बाजूने घेतलेले आहेत. खरं तर कविता ही मुक्त असते, म्हणूनच जेव्हा कविता वाचली जाते तेव्हा वाचकापुढे तो प्रश्न असतो की ती समजून कशी घ्यायची आणि त्याच्या पद्धतीने म्हणजे वाचकाच्या पद्धतीने तो त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. तर ही काव्यरचना ऐकत असताना तुम्ही कशी रिलेट केलीत किंवा तुम्ही कसं समजून घेतलं या कवितेला, हे देखील मला कविता ऐकल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि अर्थातच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खाली लाल अक्षरात सबस्क्राईब असं लिहून आलेलं दिसेल तुम्हाला. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी. तर ही जी रचना आहे संदीप खरे यांची मौनांची भाषांतरे या काव्यसंग्रहातली, ही कविता जी लोक लिहितात किंवा मी म्हणेन की ज्या लोकांना लिहिण्याचं व्यसन आहे, कविता लिहिण्याचं म्हणा किंवा एखादा लेख असेल, निबंध असेल, असं काहीतरी लिहून पाहण्याचं ज्यांना व्यसन आहे त्यांना ही कविता नक्की खूप जास्त रिलेट होईल, खूप जास्त आवडेल याची मला खात्री आहे. तर कवितेचे शीर्षक आहे लिहायला लागलाच तर. लिहायला लागलाच तर. नुकत्याच कविता लिहू लागलेल्या अशक्त मुलाच्या आईवडिलांना डॉक्टरने सांगितले. नुकत्याच कविता लिहू लागलेल्या अशक्त मुलाच्या आईवडिलांना डॉक्टरने सांगितले, आता लिहायला लागलाच तर लिहू देत कविता. आता लिहायला लागल्याचे तर लिहू दे त्याला कविता. टॉनिक वगैरेही देतोच मी, पण शक्यतो कविता लिहायची वेळ त्याच्यावर न आणलीत तर बरं. असाध्यचे रोग पण प्रयत्न आपण करू. असाध्यचे रोग पण प्रयत्न करू आपण. पथ्ये अवघड ती पाळणेही अवघड. शक्यतो त्याच्या देखत न भांडलात तर बरं. ह्याचा जर अगदी शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर एका छोट्या मुलाच्या आईवडिलांना काळजी वाटायला लागली आहे की तो काहीतरी लिहितोय आणि कदाचित ते लिहिलेलं आईवडिलांनी वाचले आणि हा कसला तरी रोग आहे असं आईवडिलांना वाटायला लागले आणि म्हणूनच ते डॉक्टरांकडे घेऊन गेलेत. आणि डॉक्टर म्हणतात की नाही, मान्य आहे मला तो लिहायला लागलाय, पण काहीतरी लिहितोय ना, मग लिहू द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं की टॉनिक वगैरे देतोच मी, औषधे देतोच, पण ह्या रोगावर काही औषध नाही बरं का, तसं सांगायचं झालं तर. असं डॉक्टर समजून सांगतात आईवडिलांना. पण त्याच्या देखत तुम्ही न भांडलात तर जरा बरं होईल. म्हणजे तो लिहायला ज्या गोष्टींमुळे प्रवृत्त होतोय तेच जर नाही केलं तर बरं. पुढे असं आहे, वाटतं हो आपल्याला, पण एखाद्याची मातीच असते भुसभुशीत. तुम्हाला वाटेल सहज, साधी, नैसर्गिक शिवी, पण त्याच्यासाठी असू शकतं ते आयुष्य उसवणारं गीत. पावसाळ्यात राहू देऊ नका एकटं. पावसाळ्यात राहू देऊ नका एकटं वा पाखरं दाखवू नका त्याला संध्याकाळची. दिलीत तर तुमच्यासाठी द्या कुशी. दिलीत तर तुमच्यासाठीच द्या कुशी. मिजास नको त्याला लालन पालनाची. जगणं सुंदर असल्याचं सिद्ध करता आलं तर अवश्य दाखवा करून. जगणं सुंदर असल्याचं करून दाखवता आलं तर अवश्य दाखवा करून. कारण मृत्यूच्या लेण्यांमधलं गूढ सुंदर धुकं त्याच्या मनात दाटलंय अगदी जन्मापासून. नाती, मित्र, प्रेम, मारवा, पैसा सगळ्यावरच ठेचा खाईलच तो यथावकाश. नाती, मित्र, प्रेम, मारवा, पैसा सगळ्यावर ठेचा खाईलच तो यथावकाश. जीवनाचं सत्य आहे आणि जे हळूहळू उलगडत जातं किंवा अनुभवांमधून माणूस शिकत जातो की काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे, तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत कवी. नाती, मित्र, प्रेम, मारवा, पैसा सगळ्यावर ठेचा खाईलच तो यथावकाश. फळ पिकण्याआधीच घाई नको शक्यतो वा भरावं त्याचं पोट म्हणून उपास तापास. आणि शहाण्यासारखा लिहितोय
आणि शहाण्यासारखा लिहितो म्हणून शहाणा म्हणायची घाई नको. तो लिहितो त्याच्यावरून त्याचाच उडतो विश्वास, सुकण्याआधी शाई. थोटे पडतीलच हातपाय, घरामध्ये खचतेच भुई. 7 जन्मांचे पापग्रह नाचत राहतील थुई थुई. थोटे पडतील हातपाय, घरामध्ये खचतेच भुई. 7 जन्मांचे पापग्रह नाचत राहतील थुई थुई. दिवसा झोप रात्री जाग असं होऊन जाईल घर. दिवसा झोप रात्री जाग असं होऊन जाईल घर. बोलून सुद्धा उपयोग नाही, तो असेल रानभर. मुळात उपचार कमीच या रोगाला. लिहायला लागला ना आता तो. म्हणून डॉक्टर म्हणतायत की मुळात उपचार कमीच या रोगाला. तुम्ही नाही तर दुसरं एखादं कारण असेलच हजर. मुळात उपचार कमीच या रोगाला. शेवटी डॉक्टर सांगतायत आणि कवीही समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की मुळात उपचार कमीच या रोगाला. तुम्ही नाही तर दुसरं एखादं कारण असेलच हजर. त्यातूनही वाढलंच तर वाढू दे हे दुखणं. त्यातूनही वाढलंच तर वाढू दे हे दुखणं. यातूनच ओसंडत येतो एखादा ज्ञानेश्वर. कारण यातूनच ओसंडत येतो एखादा ज्ञानेश्वर. मी जसं सुरुवातीला म्हटलं तुम्हाला की ही कविता शब्दशः आणि दुसऱ्या बाजूने समजून घेण्याचा अर्थ म्हणजे असा की कवीच खरं तर डॉक्टर रूपानं किंवा जो हा प्रसंग कवी मांडण्याचा प्रयत्न करतायत त्या प्रसंगातून खरं तर कवीच समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत की ज्यांना लिहिण्याचं व्यसन जडलेलं असतं, काहीतरी लिहू पाहण्याची जी सवय असते ती सवय खरं तर मोडली जाऊच शकत नाही आणि त्यावर उपाय कमी असतात. तर अशा पद्धतीने मी ही कविता समजून घेतली. तुम्हाला ही कविता कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि पुढच्या मंगळवारी पुन्हा एकदा संध्याकाळी 7:30 वाजता भेटू एका कवितेसह. तोपर्यंत लिहित राहा, कविता वाचत राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.